नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.1 क्वेश्चन नंबर 6 फॉर द पॅराबोला। येथे आपल्याला पॅराबोलाचं एक इक्वेशन दिलेलं आहे। फाइंड द पॅरामीटर ऑफ द पॉइंट। या पॉइंटचा आपल्याला पॅरामीटर फाइंड आउट करायचं आहे। दोन पॉइंट आहेत, प्रत्येक पॉइंटचा आपल्याला पॅरामीटर फाइंड आउट करायचं आहे। पहा, पॅरामीटर म्हणजे काय? सपोज हा पॅराबोला आहे, याचं इक्वेशन आपण काय घेतो? y² = 4ax, बरोबर आहे। स्टँडर्ड पॅराबोला आहे। हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हे सर्व आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये याच एक्सरसाइजचे पहिले 5 सब क्वेश्चन्स आणि बेसिक माहिती आपण सांगितलेली आहे। तो व्हिडिओ आधी पहा, नंतर हे तुमच्या लक्षात येणार आहे। आता या पॅराबोलावर एखादा पॉईंट असेल, सपोज एक्स आणि वाय हा पॉईंट असेल, तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट हे इक्वेशन सॅटिस्फाय करते, बरोबर आहे। कोणताही पॉईंट घेतला आपण तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे। एक्स ऐवजी आपण काय घेऊ? AT²। पहा, एक्स ऐवजी AT², पहा एक्स म्हणजे AT² घेणार आपण आणि वाय म्हणजे 2AT, म्हणजे हे आपण कोऑर्डिनेट घेणार, तरी पण हे इक्वेशन सॅटिस्फाय होते। पहा एक्सची व्हॅल्यू आपण काय घेणार? x = AT² आणि y = 2AT। यामध्ये हा जो टी आहे, या टीला काय म्हणायचं आहे? पॅरामीटर। टी म्हणजे काय? पॅरामीटर। म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टीवर डिपेंड आहेत, बरोबर आहे। आता पहा, वायची व्हॅल्यू काय आहे? y = 2AT, ही व्हॅल्यू आपण वायची घेतलेली आहे, बरोबर आहे। येथे काय आहे? y², दोन्ही साईडचा स्क्वेअर करू म्हणजे 2AT आणि याचा स्क्वेअर, बरोबर आहे। याला सॉल्व करू आपण। 2चा स्क्वेअर होईल 4, a चा स्क्वेअर आणि t चा स्क्वेअर, बरोबर आहे। आपण असं लिहू शकतो 4a × AT²। हा जो a² आहे, याला a × a आपण असं लिहिलेलं आहे, म्हणजे 4a² आणि t², बरोबर आहे। AT² म्हणजे काय? x, बरोबर आहे। म्हणजे 4a आणि AT² म्हणजे आपण पुट काय करणार? x, म्हणजे y² = 4ax। म्हणजे या पण व्हॅल्यूने काय होते? इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे। येथे आपण टीला काय म्हणणार? पॅरामीटर म्हणणार, हे लक्षात राहू द्या। तर आता येथे आपला पॉईंट दिलेला आहे 3 आणि -4। पॅराबोलावर पॉईंट आहे 3 आणि -4, हे इक्वेशन दिलेलं आहे। तर या पॉईंटसाठी आपल्याला पॅरामीटर फाइंड आउट करायचं आहे। पहा, ही व्हॅल्यू एक्सची घेणार आपण, ही व्हॅल्यू वायची घेणार। एक्सची व्हॅल्यू आपण ही पुट करणार, वायची व्हॅल्यू आपण ही पुट करणार। पहा, सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल। पहा, पहिला पॉईंट घेऊ आपण 3 आणि -4, याचं सोल्युशन काढू आपण। पॉईंट आहे 3 आणि -4, सोल्युशन येथे लिहिणार आपण गिवन पॅराबोला इज 3y² = 16x, दॅट इज, म्हणजेच काय? फक्त y² या साईडला राहू देऊ आपण, = 16/3x, बरोबर आहे। आता हे इक्वेशन कम्पेअर करू आपण जनरल फॉर्मला। कम्पेअरिंग विथ y² = 4ax, याला कम्पेअर करू आपण। y² x म्हणजे 4a = 16/3, वी गेट 4a ची व्हॅल्यू = 16/3, बरोबर आहे। पहा, हे दोन इक्वेशन कम्पेअर करून आपल्याला 4a = 16/3 मिळत आहे। यावरून a ची व्हॅल्यू काय मिळेल? a = 4/3, हे 4 इकडे डिव्हिजनमध्ये येतील आणि 16ला डिवाइड करतील 4/3, बरोबर आहे। a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण। पहा, a ची व्हॅल्यू मिळाली। आता t आपण पॅरामीटर घेऊ। लेट t बी दी पॅरामीटर, स्मॉल t बी दी पॅरामीटर ऑफ दी पॉइंट। कोणत्या पॉईंटचा? 3 आणि -4, 3 आणि -4। देअरफॉर पॅरामीटर असल्यामुळे एक्सची व्हॅल्यू आपण काय घेणार? AT² अँड y = 2AT।
पहा या पॉईंटमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण 3 घेणार आणि वायची व्हॅल्यू -4 घेणार. येथे पुट करू आपण. देअरफॉर 3 इक्वल टू एची व्हॅल्यू काढलेली आहे 4/3 आणि टी स्क्वेअर ॲज इट इज अँड वायची व्हॅल्यू -4 इक्वल टू फक्त एक्स आणि वायची व्हॅल्यू पुट करत आहोत आणि एची व्हॅल्यू पुट करत आहोत आपण. 2 एची व्हॅल्यू काढली 4/3 इंटू टी. यावरून आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची आहे. टी म्हणजे काय? पॅरामीटर. तीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा देअरफॉर आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. हे 3 इकडे येतील 9 होतील म्हणजे 9/4 होतील. बरोबर आहे. नंतर 4 पुन्हा डिव्हिजनमध्ये येतील इक्वल टू टी स्क्वेअर. यावरून टीची व्हॅल्यू मिळेल टी इक्वल टू इकडे स्क्वेअर रूट घेतला आपण टी होईल याचाही स्क्वेअर रूट 9चा स्क्वेअर रूट 3 आणि 4चा स्क्वेअर रूट 2. बरोबर आहे. प्लस मायनस येतील. पहा दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर रूट घेतलं प्लस ऑर मायनस 3/2. इकडे काय मिळेल अँड पहा हे 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील -12 होतील आणि नंतर हे -12 होतील. 3 इकडे आल्यानंतर हे 8 होतील. 8 पुन्हा इकडे डिव्हिजनमध्ये येतील इक्वल टू टी. पहा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला करता येईल. देअरफॉर टी इक्वल टू म्हणजे -3/2 होईल. येथे दोन व्हॅल्यू मिळत आहेत 3/2 प्लस ऑर मायनस. येथे एकच व्हॅल्यू मिळत आहे -3/2. दोघांमध्ये कॉमन काय आहे? येथे पण -3/2 आहेत येथे पण -3/2 आहेत. म्हणजे आपल्याला प्लसची व्हॅल्यू घ्यायची नाही. दोन्हीकडे मायनस असल्यामुळे आपल्याला तीच व्हॅल्यू घ्यायची आहे. देअरफॉर टी इक्वल टू -3/2 ही व्हॅल्यू पॅरामीटरची आहे. पहा एक्सची व्हॅल्यू आपण ही घेतलेली आहे AT². बरोबर आहे. जर आपण ए आणि टीची व्हॅल्यू येथे पुट केली तर आपल्याला एक्सचीच व्हॅल्यू मिळणार आहे. पहा एक्स इक्वल टू AT². एक्स इक्वल टू AT². ए म्हणजे 4/3 इंटू टीचा स्क्वेअर. टीचा स्क्वेअर काय होईल 9/4 होईल. 9/4 4 कॅन्सल होतील. 3 ने 3 होतील म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळत आहे 3. एक्सची व्हॅल्यू 3. बरोबर आहे. या पॉईंटसाठी एक्सची व्हॅल्यू 3 आलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे पॅरामीटर किती असायला पाहिजे -3/2. म्हणजे या पण व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. म्हणून टी हा आपला पॅरामीटर आहे. नेक्स्ट पहा या पॉईंटसाठी आपण पॅरामीटर फाइंड आउट केला. आता या पॉईंटसाठी आपण पॅरामीटर फाइंड आउट करू. पहा सेकंड पॉईंट आहे 27 आणि -12. 27 आणि -12 हे इक्वेशन हेच आहे 3y² = 16x. दॅट इज कम्पेअरिंग विथ वी गेट आपल्याला काय मिळेल 4a = 16/3. देअरफॉर a = 4/3. यावरून याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण लेट टी बी दी पॅरामीटर ऑफ दी पॉइंट कोणता आहे 27 -12. बरोबर आहे. टी पॅरामीटर असल्यामुळे एक्सची व्हॅल्यू आपण काय घेणार AT² अँड वायची व्हॅल्यू काय घेणार 2AT. येथे ही व्हॅल्यू एक्सची आहे आणि ही व्हॅल्यू वायची आहे. व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 27 इक्वल टू एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे 4/3. टीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. अँड येथे अँड लिहा. अँड वायची व्हॅल्यू -12 इक्वल टू 2 एची व्हॅल्यू 4/3 आणि टीची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे. देअरफॉर 27 × 3 होतील म्हणजे 81 आणि हे 4 इकडे डिव्हिजनमध्ये येतील इक्वल टू T². अँड इकडे काय होईल हे -36 होतील आणि अपॉन 4 × 2 8 होतील इक्वल टू टी. बरोबर आहे. देअरफॉर टी इक्वल टू पहा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट घेऊ दोन्ही साईडचा आपण प्लस ऑर मायनस 9/2 होतील. प्लस ऑर मायनस 9/2. 81चा स्क्वेअर रूट 9 4चा स्क्वेअर रूट 2 परंतु प्लस ऑर मायनस दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. पहा या दोन्ही नंबरला 4 ने डिवाइड करू हे 2 होतील आणि हे 9 होतील म्हणजे टीची व्हॅल्यू आपल्याला इथे काय मिळेल अँड टी इक्वल टू -9/2.
इथे 2 आहेत प्लस ऑर मायनस, इथे एकच आहे मायनस, म्हणजे आपल्याला कॉमन कोणती आहे -9/2 कॉमन व्हॅल्यू घ्यायची आहे. देअरफॉर टी इक्वल टू -9/2 इज दी पॅरामीटर ऑफ दी पॉईंट. पुढे लिहा देअरफॉर दी पॅरामीटर ऑफ दी गिवन पॉईंट is -9/2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, फाइंड दी फोकल डिस्टन्स. आपल्याला फोकल डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे ऑफ अ पॉईंट ऑन दी पॅराबोला. एखादा पॉईंट असेल पॅराबोलावर, तर फोकल डिस्टन्स सपोज येथे फोकस आहे, तर फोकल डिस्टन्स म्हणजे काय, सपोज या पॉईंटचं फोकल डिस्टन्स आपल्याला हे होईल, फोकसपासून त्या पॉईंटचं डिस्टन्स म्हणजे काय फोकल डिस्टन्स. त्याचा फॉर्म्युला आहे x + a. फोकल डिस्टन्स म्हणजे काय x + a. फोकल डिस्टन्स हा फॉर्म्युला आहे. फोकल डिस्टन्स काढायचा असेल तर x कोऑर्डिनेटमध्ये आपल्याला a ॲड करायचा आहे. फाइंड दी फोकल डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन दी पॅराबोला. पॅराबोलाचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, याप्रमाणे इक्वेशन आहे. या इक्वेशनवरून आपल्याला a ची व्हॅल्यू काढता येईल कम्पेअर करून, बरोबर आहे. इक्वेशनवरून a ची व्हॅल्यू काढणार आपण. आणि कंडिशन काय आहे, हुज ऑर्डिनेट इज 2 टाइम्स दी अब्सिसा. ऑर्डिनेट आणि अब्सिसा. ऑर्डिनेट म्हणजे काय y कोऑर्डिनेट आणि अब्सिसा म्हणजे काय x कोऑर्डिनेट. कंडिशन ही दिलेली आहे आपल्याला, म्हणजे y कोऑर्डिनेट, y ची व्हॅल्यू किती आहे 2 टाइम्स x आहे. सॉल्व करूया. सोल्यूशन गिवन पॅराबोला इज, गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला, गिवन पॅराबोला इज y² = 16x. एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होणारा पॅराबोला आहे. याला कम्पेअर करू आपण. जनरल फॉर्मला comparing with standard form, comparing with y² = 4ax. कंपेअर केल्यानंतर we get y² x म्हणजे 4a = 16. 4a = 16 म्हणजेच काय a = 4. a ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळेल, बरोबर आहे. आता कंडिशन काय आहे, सिन्स, कंडिशन लिहून घेऊ आपण. सिन्स ऑर्डिनेट म्हणजे y कोऑर्डिनेट, ऑर्डिनेट इज 2 टाइम्स दी अब्सिसा. ऑर्डिनेट म्हणजे y कोऑर्डिनेट, हा किती आहे डबल आहे x कोऑर्डिनेटपेक्षा. ही कंडिशन आहे. y = 2x. आपलं इक्वेशन हे आहे, पॅराबोलाचं इक्वेशन हे आहे, बरोबर आहे. गिवन इक्वेशन पॅराबोलाचं हे आहे. आता आपण काय करू, y ची व्हॅल्यू 2x, जेथे y आहे तिथे 2x पुट करू आपण. येथे y² आहे म्हणजे आपण काय लिहिणार 2x². y ची व्हॅल्यू 2x येथे पुट करत आहोत आपण. 2x म्हणजे y त्याचा स्क्वेअर, बरोबर आहे, = 16x ॲज इट इज. 4x² = 16x म्हणजे x² = 4x. 4 इकडे डिव्हिजनमध्ये आले, x² = 4x, बरोबर आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. ते x कॅन्सल करू नका. आपण काय करू, x² - 4x = 0 याप्रमाणे होईल. आता याची आपल्याला फॅक्टर काढता येतील. पुढे लिहितो, x कॉमन काढू आपण येथे. देअरफॉर x जर कॉमन काढला तर येथे काय होईल, x - 4 होईल. x - 4 = 0. x कॉमन काढल्यामुळे x - 4 = 0, बरोबर आहे. 2 ब्रॅकेट आहेत, यांचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच काय x = 0 असेल और x - 4 = 0. देअरफॉर x = 0 और x = हे -4 या साईडला +4 होतील. आपल्याला 2 व्हॅल्यू मिळत आहेत, बरोबर आहे. एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळत आहेत, 0 आणि 4. आता फोकल डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फाइंड दी फोकल डिस्टन्स. येथे लिहिणार आपण, व्हेन
x equal to 0, then focal distance चा फॉर्म्युला आहे x प्लस ए. एक्सची व्हॅल्यू 0 घेऊ आपण, म्हणजेच काय 0 प्लस एची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 4 इक्वल टू 4. बरोबर आहे. आता व्हेन x इक्वल टू 4, एकदा 0 घेतली व्हॅल्यू, एकदा 4 घेऊ. x इक्वल टू 4, देन फोकल डिस्टन्स म्हणजे काय x प्लस ए. एक्सची व्हॅल्यू 4 घेऊ आणि एची व्हॅल्यू 4 आहे. 4 प्लस 4 8. एची व्हॅल्यू 4 आणि एक्सची व्हॅल्यू येते 4 घेणार. 4 प्लस 4 8. म्हणजे फोकल डिस्टन्स आपल्याला 4 मिळेल, किंवा फोकल डिस्टन्स 4 किंवा फोकल डिस्टन्स 8. बरोबर आहे. देअरफॉर फोकल डिस्टन्स इज 4 or 8. Next, question number 8. Find coordinate of the point on the parabola. पॅराबोलावर असणाऱ्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. ऑल्सो फाइंड फोकल डिस्टन्स, आणि फोकल डिस्टन्स पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन दिलेलं आहे आणि पॅरामीटर दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण पाहिलेलं आहे, आपल्याला पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले होते. बरोबर आहे. त्यावरून आपण पॅरामीटर फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले होते, त्यावरून आपण पॅरामीटर म्हणजे टीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. येथे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत आणि पॅरामीटर दिलेला आहे. इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशनवरून आपण एची व्हॅल्यू काढणार कम्पेअर करून. बरोबर आहे. आणि एक्सची व्हॅल्यू काढायची असेल पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट, तर AT² हा फॉर्म्युला वापरणार. पॅरामीटर दिलेला आहे आणि याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. वायची व्हॅल्यू 280 या फॉर्म्युल्याने काढणार आपण. ए आपण कॅल्क्युलेट करणार आणि टी आपल्याला दिलेला आहे. सॉल्व करूया. पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं असेल आणि पॅरामीटर दिलेलं असेल तर आपल्याला पॉईंटचे कोऑर्डिनेट काढता येतात, किंवा इक्वेशन दिलेलं असेल आणि पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले असतील तर आपल्याला पॅरामीटर फाइंड आउट करता येतो. सोल्युशन, याचा आन्सर काढू आपण. फर्स्टचं, गिवन पॅराबोला इज गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला इज y² इक्वल टू 12x. comparing with हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. y² इक्वल टू 4ax. या जनरल स्टँडर्ड इक्वेशनला कम्पेअर करू आपण. वी गेट, याची व्हॅल्यू काढल्यानंतर बरेच प्रॉब्लेम सॉल्व होतात. वी गेट 4a इक्वल टू 12. देअरफॉर a इक्वल टू 3. याची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळेल. बरोबर आहे. आता याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. पॅरामीटर आपल्याला 1/3 दिलेला आहे. लेट टी बी दी पॅरामीटर. देअरफॉर टी इज, पॅरामीटर किती दिलेला आहे 1/3 गिवन. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे. टी आपण पॅरामीटर घेतलेला आहे, म्हणजे x इक्वल टू AT² अँड y इक्वल टू 280. याची व्हॅल्यू काढलेली आपण, म्हणजे एक्सची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू 3, टी 1/3चा स्क्वेअर. फक्त ए आणि टीच्या व्हॅल्यू पुट केल्या म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळेल. अँड येथे पण ए आणि टीची व्हॅल्यू पुट करू म्हणजे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. एक्स आणि वाय म्हणजे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट असतील. 2, एची व्हॅल्यू 3 आणि टीची व्हॅल्यू 1/3. देअरफॉर एक्स इक्वल टू, हे 3 कॅन्सल होतील. सॉरी, हा स्क्वेअर आहे. 1/3 येथे AT² म्हणजे हे 9 होतील. 3 हे काय होतील 3 आणि 1/9 होतील. 3ने हे 3 म्हणजे 1/3 आन्सर येईल. बरोबर आहे. डायरेक्टली तो एक्स इक्वल टू 1/3. एक्सची व्हॅल्यू 1/3 मिळेल. अँड वाय इक्वल टू, हे 3 कॅन्सल होतील.
y equal to 2. Therefore coordinate of point are x ची व्हॅल्यू 1/3 आणि y ची व्हॅल्यू 2. या इक्वेशनसाठी पॅरामीटर जर 1/3 असेल तर तो पॉईंट काय असेल 1/3 आणि 2. आता फोकल डिस्टन्स म्हणजे काय x प्लस ए, फॉर्म्युला x प्लस ए. एक्सची व्हॅल्यू 1/3, त्यामध्ये a ची व्हॅल्यू ॲड करणार 3. 1/3 प्लस 3, 1/3 प्लस 3, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 + 9 आणि अपॉन 3. हा मल्टिप्लिकेशन ॲड केला आपण आणि हा मल्टिप्लिकेशन 10/3. 1/3 प्लस 3 म्हणजे काय 10/3. फोकल डिस्टन्स 10/3 येईल आणि पॉईंटचे कोऑर्डिनेट हे आहेत. पहा आता हे सॉल्व करू आपण सेकंड सब क्वेश्चन. पहा सेकंड सब क्वेश्चन, गिवन पॅराबोला इज, सेकंडचा आन्सर लिहित आहोत आपण. गिवन पॅराबोला इज 2y² = 7x. पहा फक्त y² राहू देऊ, म्हणजेच काय दॅट इज हा 2 या साईडला पास करू. y² = 7/2x. कंपेअर करू. कंपेअरिंग विथ y² = 4ax. पहा हे जर लक्षात येत नसेल तर यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे सर्व बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. वी गेट कंपेअर काय करायचं, आपल्याला a ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण कंपेअर करत आहोत. कारण a ची व्हॅल्यू काढली तर आपल्याला फोकल डिस्टन्स पण काढता येईल, बरोबर आहे. आणि पॅरामीटर दिला असल्यामुळे आपल्याला कोऑर्डिनेट पण काढता येतील. 4a = 7/2. देअरफॉर a हा 4 इकडे डिव्हिजनमध्ये येईल म्हणजे 7/8 होतील. लेट t हा पॅरामीटर घेऊ आपण, =-2 बी दी पॅरामीटर. Parameter of the point. पॉईंटसाठी p घेतात, पॅरामीटरसाठी असं t लिहितात आणि = येथे at² आणि कॉमा 2at असंही लिहितात. पहा म्हणजे x ची व्हॅल्यू आपण ही घेणार आणि y ची व्हॅल्यू ही घेणार. देअरफॉर x = at² अँड y = 2at. x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहेत म्हणजे पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळतील. a ची व्हॅल्यू माहिती आहे आणि t ची व्हॅल्यू दिलेली आहे. देअरफॉर x = a ची व्हॅल्यू 7/8, t चा स्क्वेअर, t येथे -2 आहे, -2 चा स्क्वेअर, बरोबर आहे. अँड y = 2, a ची व्हॅल्यू 7/8 आणि t ची व्हॅल्यू -2. देअरफॉर हे 4 होतील, -2 चा स्क्वेअर 4, 4 ने हे 8 आपण डिवाइड करणार म्हणजे ते 2 होतील, म्हणजे x ची व्हॅल्यू 7/2. x = 7/2 हे कॅल्क्युलेशन. अँड y = हे मायनस, पहा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे करून घ्या. x ची व्हॅल्यू 7/2, y ची व्हॅल्यू -7/2. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स आर, कोऑर्डिनेट काय येतील, x ची व्हॅल्यू 7/2, आधी x ची लिहायची, नंतर कॉमा, नंतर y ची -7/2. आता फोकल डिस्टन्स म्हणजे x + a अँड फोकल डिस्टन्स = फॉर्म्युला x च्या व्हॅल्यूमध्ये a प्लस करणार. x + a, x ची व्हॅल्यू ही आहे 7/2, त्यामध्ये प्लस करणार आपण a ची व्हॅल्यू 7/8. पहा हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 7/2 आहेत आणि प्लस 7/8. कसं करणार आपण, 7/2 आहेत आणि प्लस 7/8. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला असंही करता येईल. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 8 प्लस
हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 7 आणि अपॉन 2 × 8 किंवा दोघांचे डिनोमिनेटर सेम करा. कधी होतील? येथे 2 आहेत, येथे 8 आहेत. जर येथे आपण 4ने मल्टिप्लाय करू, येथे मल्टिप्लाय केल्यामुळे येथे पण 4ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. +7/8 आपण काय केलेलं आहे? दोघांचे डिनोमिनेटर सेम केलेले आहेत, म्हणजे आपल्याला वरची ॲडिशन करता येईल, बरोबर आहे. हे काय होतील? 28/8 होतील आणि +7/8. दोघांचे आता सेम आहेत, तर आपण एकच घेणार डिनोमिनेटर आणि वरची ॲडिशन. 28 + 7 35. 28 + 7 म्हणजे काय? 35/8. हे कॅल्क्युलेशन काय येणार आहे? 35/8. दोघांचे डिनोमिनेटर सेम करून असं तुम्हाला करता येईल. येथे आपण 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे 8 होतील, परंतु येथे 4ने मल्टिप्लाय करून चालणार नाही, येथे पण मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काही बदल होणार नाही, बरोबर आहे. किंवा हे कॅल्क्युलेशन असंही करता येईल. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 56 होईल. 7 × 8 56 प्लस हे 7 × 2 14 आणि हा मल्टिप्लिकेशन 16. ही ॲडिशन करा, 70 होतील आणि अपॉन 16. दोन्ही नंबरला 2ने डिवाइड करा, हे 35 होतील, हे 8 होतील. स्मॉलेस्ट फॉर्म घेतला आपण, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 फॉर द पॅराबोला. येथे पॅराबोलाचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. या पॅराबोलासाठी फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज फोकल डिस्टन्स इज 17. या पॅराबोलावर असणारा पॉईंट त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे आणि त्या पॉईंटचा आपल्याला फोकल डिस्टन्स दिलेला आहे. तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? पॅराबोला, सपोज हा पॅराबोला आहे. या पॅराबोलावर एक पॉईंट आहे, आपल्याला माहिती नाही त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. फोकल डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजे फोकसपासून ती लेंथ आपल्याला दिलेली आहे. ही लेंथ किती आहे? 17 आहे. ही लेंथ 17 आहे. हा पॉईंट S असेल, बरोबर आहे. फोकल डिस्टन्स म्हणजे हा फोकस आहे, फोकस पॉईंट, आणि हा पॉईंट आहे पॅराबोलावरचा. ही लेंथ आपल्याला 17 दिलेली आहे, म्हणजेच काय? फोकल डिस्टन्स दिलेला आहे. फोकल डिस्टन्स म्हणजे काय? x + a. ही व्हॅल्यू किती आहे? 17 आहे. या इक्वेशनवरून आपल्याला कम्पेअर करून, म्हणजे स्टँडर्ड इक्वेशनला कम्पेअर केल्यानंतर आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. एची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, म्हणजे हा ए तिकडे पास करणार आपण, यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. एक्स मिळाल्यानंतर आपण या इक्वेशनमध्ये पुट करू, म्हणजे वायची पण व्हॅल्यू मिळेल आपल्याला. सोल्युशन. गिवन पॅराबोला गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला इज, असंही लिहू शकता. गिवन पॅराबोला इज y² = 4x. कम्पेअर करू हे इक्वेशन. कम्पेअरिंग विथ एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होणारा पॅराबोला आहे हा, बरोबर आहे. कम्पेअरिंग विथ, त्यामुळे y² = 4ax. येथे जर मायनस असता तर आपण इथे मायनस लिहिला असता, बरोबर आहे, परंतु हे प्लस डायरेक्शनमध्ये आहे. वी गेट y² x म्हणजे 4a = 4, 4a = 4, बरोबर आहे. देअरफॉर 4a = 4. यावरून a = 1, 4/4 म्हणजे 1. एची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, बरोबर आहे. आपल्याला फोकल डिस्टन्स 17 दिलेला आहे. नाऊ फोकल डिस्टन्स म्हणजे काय? x + a. फोकल डिस्टन्स म्हणजे x + a, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला 17 दिलेली आहे. फोकल डिस्टन्स आपल्याला 17 दिलेला आहे. 17 = x + a, बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1, म्हणजे 17 = x + 1. यावरून x ची व्हॅल्यू मिळेल. x = 17 - 1 म्हणजे 16. x ची व्हॅल्यू आपण काढली. पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता वायची व्हॅल्यू काढायची आहे. आता वाय कसा कॅल्क्युलेट करणार आपण? हे जे इक्वेशन आहे, दिलेलं इक्वेशन, यामध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करू आपण. पुट x = 16 इन y² = 4x. यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे, कारण तो पॉईंट या पॅराबोलावर आहे.
एक्सचा कोऑर्डिनेट माहिती आहे म्हणजे वायचा याच इक्वेशनवरून काढता येईल आपल्याला. पुढे लिहितो देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 16 पुट करायची म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू हे 4 ॲज इट इज आणि एक्सची व्हॅल्यू 16. देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू 64. स्क्वेअर रूट घेऊ आपण. वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 घ्यायचे आपल्याला प्लस ऑर मायनस 8 +8 किंवा -8. एक्सची एकच व्हॅल्यू आहे परंतु वायच्या 2 आहेत. दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर कोऑर्डिनेट काय येतील एक्सची व्हॅल्यू 16 आणि एक्सची व्हॅल्यू 8 और एक्सची व्हॅल्यू 16 घेणार आणि दुसरी व्हॅल्यू -8 कारण याप्रमाणे पॅराबोला आहे बरोबर आहे. एक पॉईंट इकडे असेल तर सेम निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये एक असणार आहे. त्याप्रमाणे दोघांचा एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह येईल परंतु वाय कोऑर्डिनेट इकडला प्लसमध्ये येईल इकडला मायनसमध्ये येईल. हे 2 पॉईंट असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 फाइंड द लेंथ ऑफ लेटस रेक्टम. आपल्याला लेटस रेक्टमची लेंथ फाइंड आउट करायची आहे. ऑफ दी पॅराबोला पॅराबोलाचं इक्वेशन हे आहे पासिंग थ्रू दी पॉईंट. हा पॅराबोला या पॉईंटमधून पास होत आहे या पॉईंटमधून पास होत आहे तर आपल्याला लेटस रेक्टमची लेंथ फाइंड आउट करायची आहे. पॅराबोला सपोज याप्रमाणे पॅराबोला आहे तर लेटस रेक्टम म्हणजे काय. सपोज हा फोकस पॉईंट असेल तर ही परपेंडिक्युलर लेंथ फोकस पॉईंट म्हणून जाणारी आणि या ॲक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे एवढी लेंथ काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. लेटस रेक्टम लेंथ किती असते 4a असते बरोबर आहे. सपोज एल आणि एल डॅश म्हणजे एवढी लेंथ किती आहे 4a. 4a म्हणजेच काय लेटस रेक्टमची लेंथ. लेटस रेक्टम एवढी लेंथ ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इक्वेशन याप्रमाणे आहे वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax आणि या पॉईंटमधून जात आहे 2 - 6 एक्सचा प्लस वायचा मायनस. हा पॅराबोला सपोज या पॉईंटमधून जात आहे 2 आणि -6 म्हणजे या पॉईंटच्या कोऑर्डिनेटने हे इक्वेशन सॅटिस्फाय होते बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेऊ शकतो आणि वायची व्हॅल्यू -6 घेऊ शकतो बरोबर आहे. ही एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू -6. आपल्याला फक्त 4a ची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू येथे पुट करू वायची व्हॅल्यू येथे पुट करू कारण पॉईंट त्या पॅराबोलावर आहे म्हणजे आपल्याला 4a ची व्हॅल्यू काढता येईल. सोल्युशन फिगर काढायची गरज नाही आहे. फाइंड द लेंथ ऑफ लेटस रेक्टम ऑफ द पॅराबोला गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला इज वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. याची लेंथ काढायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट 4a काढू आपण. 4a म्हणजेच काय लेटस रेक्टम बरोबर आहे. याची जरी लेंथ काढली पुन्हा 4ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. पासिंग थ्रू दी पॉईंट. हा पॅराबोला या पॉईंटमधून पास होत आहे बरोबर आहे. दॅट इज म्हणजेच काय एक्स इक्वल टू 2 वाय इक्वल टू -6 एक्स इक्वल टू 2 वाय इक्वल टू -6 बरोबर आहे. आता या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. देअरफॉर वायची व्हॅल्यू -6 त्याचा स्क्वेअर इक्वल टू 4 एची व्हॅल्यू काढायची आहे आणि एक्सची व्हॅल्यू 2. आपण काय करू फक्त 4a ची व्हॅल्यू काढू म्हणजे आपल्याला लेटस रेक्टमची लेंथ मिळेल बरोबर आहे. 4 × a × 2 हे 2 या साईडला पास करू हे 36 होतील. हे 2 इकडे मल्टिप्लिकेशन तर इकडे डिव्हिजनमध्ये येतील. इकडे काय राहील 4a म्हणजेच काय लेटस रेक्टम. देअरफॉर हे कॅल्क्युलेशन 18 होईल म्हणजे 4a इक्वल टू काय आहे 18 बरोबर आहे. याची व्हॅल्यू काढली नंतर पुन्हा 4ने मल्टिप्लाय करावं लागेल त्यापेक्षा 4a ची लेंथ काढू आपण. 4a म्हणजेच काय लेटस रेक्टम. देअरफॉर लेटस रेक्टम इक्वल टू 4a आणि 4a ची लेंथ आहे 18. इथे लिहा लेंथ ऑफ. देअरफॉर
लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम इक्वल टू 4a इक्वल टू 18. लेंथ असल्यामुळे युनिट लिहिलं तरी चालेल. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.